नमस्कार सभी को। मैं मत्तू केवट। मैं आज आपको इस वीडियो के माध्यम से देखिए कक्षा छठी विषय मराठी में पाठ क्रमांक 13 है मोठी आई। तो मोठी आई इस पाठ का वाचन मैं आपको इस वीडियो के माध्यम से करके सुनाने वाला हूं। तो आइए हम देखते हैं इसका वाचन मराठी में। आपली आई आपल्यावर किती माया करते, खाऊ पिऊ घालते, पोटाशी घेते, गोष्टी सांगते, किती छान असते आपली आई। या आईहून एक मोठी आई आहे, ती देखील किती छान आहे। तिने आम्हाला लागणारी प्रत्येक गोष्ट तयार केली आहे। कोणत्या न कोणत्या स्वरूपात दिली आहे। हे जेवणाचे ताट पहा, यातील प्रत्येक जिन्नस मोठी आई होती म्हणून मिळाला आहे। तुम्ही राहता ते घर, त्याला लागणारे लाकूड, दगड सुद्धा त्या आईने दिले। कोण बरे अशी ही मोठी आई, तिचे नाव भूमी, जमीन। जमिनीत काय आहे? माती। हीच का ती आई? तुम्ही म्हणाल खरेच ते मातीच आहे जमिनीत, पण मातीला तुम्ही कमी समजू नका। माती आहे म्हणूनच आपण जिवंत आहोत। जेवणाच्या ताटाला प्रत्येक जिन्नस मोठी आईने दिला, म्हणजेच तो जमिनीतून निर्माण झाला। गव्हाची पोळी, जोंधळ्याची भाकरी, तांदळाचा भात, गहू, तांदूळ व जोंधळे कुठे तयार होतात? शेतातच ना। पाटी पेन्सिलचे मऊ दगड ही जमिनीतच सापडतात। चहाची साखर घ्या, ती ऊसापासून करतात, पण ऊस उगवतो कुठे? जमिनीत। राखेल कुठे सापडते? जमिनीतल्या खाणीत। केळी, कवठे, पेरू, आंबे, नारळ, द्राक्षे, फणस इत्यादी तुम्हाला आवडणारी फले जमिनीमुळेच मिळतात। जमीन नसती तर यातला एकही जिन्नस मिळाला नसता। साऱ्या भाज्या, जगातील सारी फळे, औषधाची सगळी झाडे जमिनीतच जीव धरून वाढतात। आहे ना आपली मोठी आई। तुम्ही वापरता ते कापडे पहा, हे सुताचे आणि रेशमाचे आहेत। सूत कशाचे असते? कापसाचे। कापूस कुठून मिळतो? कपाशीच्या झाडापासून। रेशीम कुठून मिळते? रेशमचे किडे असतात। तुतीच्या झाडावर ते जगतात। ही कापसाची व ते जातात। ही कापसाची व तुतीची झाडे जमिनीतच वाढतात। जमिनीतच प्रत्येक जिन्नस निर्माण करते, हे तुम्हाला यावरून कळून येईल। चांदी, रुपे, पितळ, तांबे या सगळ्यांच्या खाणी मोठ्या आईच्या पोटात सापडतात। पितळ, तांबे कथील नसते तर आपण भांडी कशाची केली असती? सोने रुपे नसते तर दागिने कसे मिळाले असते? एवढेच नाही, अजून एका या मोठ्या आईच्या पोटात लोखंड व दगडी कोळसा यांच्याही प्रचंड खाणी आहेत। लोखंड व कोळसा यामुळे तर प्रत्येक गिरणी आणि प्रत्येक कारखाना चालतो। कारखाने नसते तर लोखंडी खुर्च्या व पलंग नसते। सुया, टाचण्या, चाकू, कात्र्या, गुंड्या, काचेचे सामान, मोटारी, आगगाड्या, विमाने इत्यादी सगळे बनलेच
नसते. लोखंड आणि कोळसा नसता तर सांगा, या दोन गोष्टी देणारी आई मोठी नव्हे काय? आता घराबद्दल पाहाल तर तेच उत्तर द्यावे लागेल. तुमचे घर कशाचे बांधले आहे? दगड, माती, विटा, चुना आणि लाकूड यांचे. घराला लाकडाचे खांब, दारे, खिडक्या आहेत. दाराच्या कड्या, तुळया व बिजागरा लोखंडी आहेत. यातील दगड माती जमिनीतच आणली गेली. विटा कशाच्या आहेत? लाल मातीचा. लाल माती कुठून आणली? जमिनीतून. चुना कुठे मिळतो? जमिनीत. चुनखडीचे खडक असतात. चुना या खडकापासून तयार करतात. लाकूड कुठून आणले? मोठमोठ्या रानातील वाळलेली प्रचंड झाडे तोडून हे आणले. दाराला लोखंडाच्या बिजागऱ्या, कड्या, कुलपे, खिळे बसवले आहेत. हे लोखंड ही भूमा तेच पोटातच सापडले. तुम्ही कोणतीही गोष्ट घ्या, जमिनीमुळे ती मिळालेली आहे हे तुमच्या आता लक्षात आलेच असेल. तुम्ही दूध, दही, तूप खाता. गाई म्हशीपासून हे आपण मिळवतो. पण या गाई म्हशी जगतात कशावर? गवत व कडबा यांवर. हे कोण त्यांना देते? आपली मोठी आई. जगात जी सुंदर गोष्ट दिसते ती अशा प्रकारे मोठ्या आईपासून उत्पन्न झालेले आहे, जगलेली आहे व वाढलेली आहे. ती तुम्हाला अन्न वस्त्र देते, दागिने देते, घरदार देते, धान्य धाम देते, भांडी कुंडी देते, चहा साखर, पाटी पेन्सिल देते, सगळे देते. त्या मोठ्या आईचे केवढे उपकार मानले पाहिजेत. आणि मग अशी जी जमीन किंवा धरणी माता, तिचे छोटेसे रूप म्हणजे आपली मातृभूमी. त्या भूमीतले अन्न खाऊनच आपण मोठे झालो, शहाणे झालो. माणसांना प्रत्येक गोष्ट दिली ती या भूमीनेच. त्या मायभूमीबद्दल आपण मनात नेहमी प्रेमभाव बाळगल्यास नको का? बाळगायलाच नको का? आपली मोठी आई म्हणजे आपली मायभूमी. तो इस पाठ में बच्चों, मोठी आई जो है अपनी धरती माता को कहा गया है कि ये जो अपनी मोटी बड़ी माँ है वो अपनी मातृभूमि है। मायभूमि अर्थात मातृभूमि है, ये अपने देश की मिट्टी है। तो इस तरह से आप इस वीडियो के माध्यम से मोठी आई, इसका मराठी में वाचन करिए, लेखन करिए, श्रवण करिए और मेरे आगे आने वाली वीडियो के लिए आप मेरे चैनल को लाइक करें, सब्सक्राइब करें, बेल आइकन को दबाएं। धन्यवाद सभी को, धन्यवाद सगळ्यांना।